अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर वेतनाची हक्काची थकबाकी देण्यासाठी मंत्रालयात 10% लाच मागितली जाते। अनेक सेवानिवृत्त अंध आणि दिव्यांग शिक्षकांसोबत असाच धक्कादायक प्रकार घडलाय। 7व्या वेतन आयोगाची वेतनाची थकबाकी मिळण्यासाठी लाच देण्याची वेळ आली आहे। थकबाकीसाठी 10% लाच मंत्रालय पातळीवर मागितली जाते। नागपुरातील सर्व अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षक काहीही झालं तरी लाच देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। सर्व अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांनी 15 ऑगस्टला काळे कपडे परिधान करून नागपुरातून मंत्रालयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करण्याचं ठरवलं। मंत्रालयातल्या 6 मजल्यामध्ये किमान 15-16 मंत्री कॅबिनेट तिथे बसतात, मुख्यमंत्री बसतात, मुख्य सचिव बसतात। तिथेच पैसे मागितले जात असेल तर मग आता शिल्लक काय आहे? हा कारभार स्वच्छ होण्यासाठी मला वाटते तातडीनं दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि 15 ऑगस्ट पासून हे सर्व अंध शिक्षक बांधव पैदल निघणार आहे। ते वेळ आम्ही त्यांच्यावर येऊ देणार नाही। त्याच्या अगोदरच त्याचा संपूर्ण बंदोबस्त करू, त्यांना न्याय देण्याचाही प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।